कडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. जिथे टाळ्या जास्त पडतात त्याच दिशेने आपली तोफ तयार ठेवायची. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मैत्रीची मुंडावळ बांधताना अधिक टाळ्या वाजत असतील तर लक्ष ठेवायचं. धनंजय मुंडेवरच लक्ष केंद्रित करायचं. नंतर त्यांच्या अनेक जुन्या नवीन कथा उखरून शोधून काढायच्या. आता पुढे बसलेल्या जनतेचा कौल बघायचा नेमका कुठे आहे. त्यापैकी अनेक जण पीडित असतील ना, किंवा जुन्या पीडितांचे ते सगळे सोयरे संबंधित नातेवाईक असतील. त्यांना मजा येईल ना. नंतर हळूहळू विश्वास कायम होईल, घट्ट होईल. आणि दररोज ही भाषणं ठोकायची आणि दररोज ही भाषण यात्रा कशी बशी हळूहळू पुढे ढकलायची. मग दिवसांमागून दिवस जाईल. लोकांचा आक्रोश शांत होईपर्यंत स्वतः शांत राहायचं नाही. धनंजयला मी सांभाळतो, त्याची काळजी तू करायची नाही. बडी मुन्नी, छोटी मुन्नी, मुन्नी की सुन्नी वगैरे असे शब्द डिक्शनरीतून खोदून फाडून काढायचे. एखादा बाण प्राजक्ता माडीवर सोडायचा आणि एखादा करुणा मुंडेवर. वाल्मिकचं नाव जाहीरपणे घ्यायला अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना. कारण तो गेला तर जनतेला सुख, आणि सुदैवाने सुटला तर पुढच्या निवडणुकीत आपल्याच कामी येणार ते भूत. सकाळी दात घासले की मीडियाच्या माईक पुढेच चहा घ्यायचा थेट, आणि त्यालाही चहा पाजायचा त्या रिपोर्टरला, पत्रकाराला. पुन्हा तीच काडी, तोच गुण वापरायचा. तुला काहीच होणार नाही. मी दिल्लीत बघतो, तू गल्लीत बघ. 2 महिने झाले आता बघ. 2 महिने झाले आता बघ. आक्रोश थोडा थोडा कमी झाला असेल, लक्ष दे. झाला ना. हा आक्रोश कसा शांत करायचा हे आपल्यापेक्षा अधिक कुणालाच ठाऊक नाही. आता धनंजयकडे जा. त्यांच्याकडे सर्वांचा डोळा असल्याने त्यांचे आता डोळे आले आहेत म्हणतात. निमित्त चांगलं आहे. डोळ्यांची विचारपूस करता करता थोडा पुढे सरक आणि जशी प्राजक्ताची माफी मागितली होती